स्वरूपातल्या बातम्या। शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरामध्ये होत आहे। 28 जानेवारीला शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे। 29 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्याकरता सज्ज व्हा, अशा सूचना शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। लातूर जिल्ह्यात मराठा कुणबीच्या 384 नोंदी सापडल्या। त्यांच्या वारसांना प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे। 15 गावांमधील शिबिरामध्ये वारसांना 132 कुणबी मराठा प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। ओबीसींचं नुकसान करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, कोणताही निर्णय घाईघाईने होता कामा नये, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। तर जरांगेंना वेळ दिल्यानंतर सरकार काय करताय, असाही सवाल वडेट्टीवारांनी केला। उद्धव ठाकरेंकडे असलेलं मशाल चिन्ह भाड्याचं आहे। अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकरता सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीने ठाकरेंना तात्पुरतं मशाल चिन्ह मिळालं होतं, असं वक्तव्य समता पक्षाचे अध्यक्ष उदय मंडल यांनी केलंय। लोकसभेआधी मशाल चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावाही त्यांनी केला। नांदेड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड सुरू आहे। काही दिवसात उन्हाळा सुरू होणार असून उन्हाळ्यात टरबूजाला मोठी मागणी आहे। त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। लातूरमधील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा नेत्यांना गावबंदी करू, असा इशारा आंदोलकांनी दिला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता वर्ध्यात धरणं आंदोलन करण्यात आलं। शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी, सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेट जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली। एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बाईक रॅली काढत नागरिकांना बाईक चालवताना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं। मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर आणि जळकोट मतदारसंघात बंजारा समाजाकरता 500 घरकुल मंजूर केल्याने बंजारा समाजाकडून संजय बनसोडेंचा सत्कार करण्यात आला। यावेळी बंजारा समाजाने संजय बनसोडेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। नाशिकमधील आदिवासी विभागाचे उपायुक्त सुदर्शन नागरे यांचा वाढदिवस चक्क कार्यालयात आतषबाजी करत साजरा करण्यात आला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता रविकांत तुपकर उद्या रेल रोको आंदोलन करणार आहेत, तर राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या जळगावच्या जामोदमध्ये मोर्चा निघणार आहे। एकाच जिल्ह्यात स्वाभिमानीची 2 वेगवेगळी आंदोलनं होत असल्याने राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमधील वाद चव्हाट्यावर आलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पक्षाने 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं। शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी, तसंच व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप बंद करावा, यासह विविध मागण्यांकरता धरणं आंदोलन करण्यात आलं। लातूर जिल्ह्यातल्या कुंभारवाडी इथल्या ग्रामस्थ विकासापासून वंचित असून गेल्या 10 वर्षांपासून इथं रास्ता झालेला नाही। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय। ठोस आश्वासन मिळेपर्यंत इथंच ठिय्या देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीतील कॉटन मार्केटमध्ये भाजीच्या टोपल्या उचलणाऱ्या मजूर महिलेला मोकाट गायीने शिंग मारल्याची घटना घडली आहे। या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान आज मजूर महिलांनी एकत्र येत आर्थिक मदतीसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीकरता गणेशपेठ पोलीस स्टेशनला घेराव घातला। सांगोल्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला। राज्यस्तरीय आबासाहेब देशमुख केसरी बैलगाडा स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांमधून सुमारे 450 बैलगाडा मालक सहभागी झाले होते। ही शर्यत पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावमध्ये अयोध्येतील अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत रामभक्तांनी श्रीराम नामाचा जयघोष केला। श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमानाच्या वेशभूषेमध्ये लहान मुलांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला। अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जळगावातील दुकानं विविध वस्तूंनी थाटली आहेत।
विविध वस्तूंनी नटली आहेत। भगवे झेंडे, प्रभू श्रीरामाच्या विविध गोष्टी खरेदी करण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे। श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून कोपरगावातील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांना राम प्रतिष्ठानचं निमंत्रण देण्यात आलंय। दरम्यान रमेश गिरीजी महाराज अयोध्येकडे रवाना होताना रामभक्तांनी कोकमठाण ते शिर्डी बाईक रॅली काढली, आनंदोत्सव साजरा केला। राम जन्मभूमी सोहळ्यानिमित्त आज भारतभर रामनामाचा झेंडा फडकतोय। त्याच निमित्त भजन सम्राट अनुप जलोटा यांनी अमेरिकेत राहणाऱ्या कृष्णा शर्मा यांच्यासोबत राम भजन रेकॉर्ड केलं। शर्मा यांनी हे भजन संगीतबद्ध केलं असून अनुप जलोटा यांच्यासोबत गायलंही आहे। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे। संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह बघायला मिळतोय। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात सुद्धा पूर्णपणे भगवामय परिसर झालाय। नागरिक मोठ्या संख्येने झेंडे खरेदी करत असल्याचं बघायला मिळतंय। 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुण्यात एकात्मतेचं दर्शन झालं। 22 जानेवारीला पुणे शहरातील मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय कुरेशी समाजाने घेतला। इतकंच नाही तर या दिवशी ठिकठिकाणी मिठाई देखील वाटण्यात येणार आहे। मीरा भाईंदर शहरात एका स्कूल बसमधून मुलं घरी जात असताना रस्त्यावर श्रीरामाचा रथ जात असल्याचं पाहिलं। मुलांनी आनंदी होऊन जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, तर काही मुलं बसमध्ये नाचताना दिसून आली। मावळ तालुक्यातील आंबळे इथं ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरीला गेल्यात। आतापर्यंत 8 वेळा हा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला आहे। त्यामुळे काल रात्रीपासून आंबळे गाव अंधारात आहे। महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगून देखील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। नांदेड शहराजवळच्या वाजेगाव वळण रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। याच मार्गावर टिपरनं दिलेल्या धडकेत एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला। वाढते अपघात रोखण्याकरता या महामार्गाचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी होती। पत्नी आणि मुलावर गुन्हा नोंदवून चूक केली, कारवाईला सामोरं जाण्याची, पोलीस कस्टडीत राहण्याची माझी तयारी आहे। एसीबीच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी प्रतिक्रिया दिली। कोरोना काळातील कथित बीएमसी खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणला ईडीनं अटक केली आहे। पीएमएलए कोर्टातील सुनावणी दरम्यान सूरज चव्हाणला 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदरासंदर्भात उद्या जनसुनावणी होणार आहे। जनसुनावणीला स्थानिकांचा विरोध आहे। पालघर पोलिसांनी समाज माध्यमांवर करडी नजर ठेवली आहे। तसंच जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर 200 पोलीस अधिकाऱ्यांसह 1800 पोलीस कर्मचारी आणि 300 जवान असलेल्या सीआरएसएफच्या तुकड्या तैनात आहेत। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। जामीन मिळवून देतो असं सांगून 50 लाख रुपयांची मागणी केली होती। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय। पुण्यामध्ये आजपासून 22व्या फिल्मफेअर फेस्टिवलला सुरुवात झाली आहे। गणेश कला क्रीडा संकुलामध्ये रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 5 दिवसांच्या या फेस्टिवलमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार सिनेमे दाखवले जाणार आहेत। नागपुरात स्पा मसाज पार्लरच्या नावावर सुरू असलेल्या देहविक्री व्यापारावर पोलिसांनी धाड टाकली। 3 जणांना क्राईम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली। दरम्यान 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली। जळगावमध्ये महावितरण कार्यालयासमोर वीज लाईन कर्मचाऱ्यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। दोन्ही उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली, कर्मचारी आक्रमक झाले। थकबाकी वसुलीसह विविध कामांवर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय। बीडच्या माजलगाव पंचायत समितीसमोर गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। गावातील कामात ग्रामसेवकांनी मोठा अपहार केल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा गावकऱ्यांकडून इशारा देण्यात आलाय। जळगावच्या मुक्ताईनगरमधील पूर्णा फाट्यावर ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। उड्डाणपूल न करता सर्कलच्या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं। मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर उड्डाणपूल न करता सर्कलच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या। या वेगवान स्वरूपातल्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।